किती वेळ लावते काय माहिती. बोलवलं हिला इकडच. आली वाटतो. ठेवते आता हिला. काय बाई पोरानं मला कशाला बोलवले, ह्याला सांगितलं कळतच नाही. ह्याला म्हणते मी माझं लग्न झालंय, हे झालं तर ह्याला कळ नाही गेले. त्या नवऱ्याला माहित पडत किती भांडण लागतील बरं घरामध्ये. कशाला बोलवले काय माहिती, डाळिंबाच्या बागामध्ये कुठे दिसाना पण गेलाय. हाय वाटत इथं. इतक्या वेळ असतं व्हय? कशाला बोलवलंस म्हणतो मला इथं? हा कशाला म्हणजे? कशाला बोलवलंस तुम्हाला ते सांग पहिलं. तुला भेटलायचं होतं. आता तुला भेटायचं, माझं लग्न झालंय का तुला माहित नाही का, सांग बरं. हा तुझं लग्न झालं हे मला माहिती नाही. मग माहिती तर कशाला बोलायला लागलं तुम्हाला इथं? हा अच्छा, तुला भेटण्याची इच्छा नाही करायची आता? मला नाही तुला भेटण्याची इच्छा. का? का म्हणजे काय म्हणलं तुला माहित नाही का? झालं का? सवय गेली नाही का अजून भांडायची? ऐक तरी जरा माझं. आलीस तर जरा थोडं शांत तरी राहा ना जरा. बस की खाली आता. तू बसायला बी प्रॉब्लेम. कोणी बघितलं तर किती होईल सांग बरं. तू म्हणलीस म्हणून तर मी इथं आलोय की आता त्या ठिकाणावर. बस. अवघड आहे बाबा, किती अवघड आहे. काय अवघड आहे? मग अवघड नाही तर काय? कशाला बोलवलंस पण सांग बरं. तू बोल आता काहीतरी. काय तुला बोलायचं नाही का काय? मग खाली तरी बस. नाही तर लाकडावर बसायचं असतं झाडावर. बस बाबा, तुझं एकले असते पहिल्यापासून तुझी किरकिर चालत असते. तिथं बस तिथं बस. बोल. काय बोल? तू कशाला बोलवलंस पण? जर मिस्टरांना कळलं, सासऱ्यांना कळलं तर काय करायचं सांग बरं. देतं हाकलून मला घरच्या. काय झालं? कर म्हणून लग्न माझ्याशी. हा तुला तेवढंच पाहिजे. काय झालं? तेव्हा कर म्हणतो तू लग्न केलं नाही माझ्या, आता मग हा माझ्यावर बरं नाव ढकलशील तू चांगलंच. मग तुला लवकर मी विचारलं होतं ना माझ्या संग लग्न कर. तू काय म्हणला? थांब थोडा दिवस विचारतो घरच्यांना. त्यावर माझं लग्न करून टाकलं ना. तुला थोडंही त्यांना काय बोलता येत नव्हतं का? मी काय बोलणार त्यांना? तुझं मला नक्की माहिती तू माझ्या संग लग्न करणार नसतं नाही म्हणून. बा तुझा विश्वासच नव्हता ना माझ्यावर. काय विश्वास नव्हता? हा सोबत राहायचं म्हणून उभं राहत होतीस. काही पण नको बोलू. तुला माहिती तुझ्यावर किती प्रेम केले किती नाही. मग तेच म्हणलं. शब्द वापरण्याची गरज नाही. मग का थांबले नाही? तू तरी मला असं शब्द वापरा असं मला वाटत नाही. कळलं ना? मग तेच म्हणलं. मग का लग्नच केलंच म्हणजे? मग तुला थोडं वेळ थांबून नाही का वाटलं? हा थांबून नाही वाटलं. आणि वाट बघितली होती. घरचे ऐकत का सांग बरं. घरच्यांनी पण ऐकलं पाहिजे ना. तू एवढा माग होतो, सगळ्या गोष्टी होत्या, तरी तू एक शब्द नाही ऐकलं नाही माझं. काही शब्द. जाऊ दे, झाल्या गेल्या गोष्टी विसर. आणि तू लग्न विन कर, चांगलं राहा. कसं लग्न करायचं? कसं म्हणजे? बसतो आता अख्खा आयुष्य बसतो का माझी वाट बघत तू? मला सांग. ऐक, माणसाच्या मनामधल्या गोष्टी जात्या. मनामधल्या गोष्टी कशा जात्या? अशा वरून माणूस किती म्हणेन की खुश आहे, म्हणजे मनामध्ये आहे ते दुःख कोणाला सांगायचं? आपण आता काहीच करू शकत नाही. तुला माहिती चांगलं. आधी करू शकत होतात ना, पण तू ती गोष्ट तुला नको होती करायची. माझ्या घरच्यांनी लग्न जमवलं, मला कौतुक दिलं का माझं लग्न जमलंय किंवा काय झालंय. पण लग्न करताना तू तयारच कस काय झाली मला हे म्हणायचं? मग काय मला करायचं? सोडून मग काय करायचं होतं मी सांग बरं. तुला काहीच करता येत नव्हतं का? काहीच नाही करता आलं मला त्या टायमिंगला. कस काय? तुला ती गोष्ट करायची नव्हती ना. मग हे तसंच आलं ना. मग ते विषय सोड आता. बाकीचं बोल काहीतरी. आम्हाला जाऊ दे. विषय तू काढला होता ना. आधीच मला घ्यायला येणार आहेत माहिती का? जाणार आहे मी आज माझ्या घरी. कुठं? सासरी जाणार आहे मी. लय हुशार आलीस तरी फोन नाही केला, काय नाही. मला दुसऱ्यानं सांगितलं की तू इथं आलीस म्हणून. कुठल्या तोंडाने तुला फोन करणार मी? तेच म्हणलं ना, तुला तोंड राहिलं तर तू फोन करशील ना मला. ते सांगायला नाही तुला. झालंय सगळं, तुला बोलून ते काय उपयोग आहे? आणि तुला काय म्हणून बोलणार तुला मी? तेच म्हणायला लागलो. कुठल्या तोंडाला मला सांगशील, काय करशील तू? नाही सांगू शकत तुला मी आता इथून पुढं काय. तू माझा विषय सोडून टाक, मनातला काढून टाक. कसा सोडायचा मला ते तरी सांग मला. अरे काय करणार आहेस तू? सांग. सोडू कसं ते तरी सांग मला. कसं सोडू म्हणजे? सोड कसं ना कसं. कसं जगायला मला पण जगू दे. मला झाल्या गेलेल्या गोष्टी मला परत आठवण नको करून दे. कसं मी माझ्या मनाला तयार केले, झाले माझं लग्न आहे व्यवस्थित. व्यवस्थित आहे मी माझ्या घरी. राहू दे मला व्यवस्थित. हातामध्ये अजून मीच घेतलेलं आहे का? खरं प्रेम केलं ना. खरं प्रेम केलं येणारच ना मला तुझी. खरं प्रेम केलंय म्हणून प्रेमाची सजा ही दिलीस ना का? मी नाही सजा दिलेली. मग घरच्यांनी मला दिली.
त्याला मी काय करू शकत नाही. तुझं काय, तुझी तू खुश आहेस बाबा नवऱ्यासोबत लग्न केलं तुला माहिती आहे मी मस्तपैकी. खुश आहे का कशी आहे ती, हे तुला पण चांगलं माहिती आहे. मला तुझ्यावरती जीव किती होता आणि किती नाही हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे हे तर शब्द तू वापरू नकोस मला. तू काहीच करू शकत नव्हतीस म्हणल्यावर तुला काय बोलायचं नाही. काय नको बोलूस तू. तू पण सुखी ना, मला पण सुखी राहू दे, बस एवढंच कर. बर, मला परत फोन नको करू. आणि तुझं असं म्हणायचं ना, गेल्या घरी सुखी राहायला असतं भेटत राहा. हो की हा काही पण नको बोलू. तेच म्हणलं. तुझी मस्करी करण्याची सवय अजून नाही गेली. हा. कुठलं काय चाललंय आपलं आणि तुझं मध्येच काहीतरी वेगळं. मग काय आहे तुझं, तुझी तू म्हणते सुखी राहा, मी तुला असंच म्हणायचं ना, दुसरं काय म्हणायचं मग तुला? दुसरं काय म्हणायचं. हा, तुझी तू खुश राहा मागापासून चालू आहे तुझं. मग काय म्हणू, दुखी राहा म्हणू का? सांग. आता खुश राहा मध्ये चांगलं राहा मध्ये तर तुला प्रॉब्लेम आहे, मग दुखी राहा मध्ये इथून पुढं. मन तुला तेवढंच बरं वाटलं. माणसं दुःखामध्ये असलेलं तुला चांगलं वाटतंय ना. हा लय चांगलं वाटतंय मला. तुला माहितीये मला किती चांगलं वाटतं आणि किती नाही. हो ना. तू दुःखात असल्यानंतर पहिल्या दिवस सगळे विसरले वाटतं. पहिल्या दिवस विसरले नाही म्हणून तर इथं आलो ना. बरं आलं. तेच म्हणलं, पहिल्या दिवस विसरलो नाही म्हणून तर इथं आलेलो. अरे पण आता कशाला पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या गेल्या विसरून जायचं. विसरून जायचं का? मग ठीक आहे, तू भेटत राहा, मी विसरून जातो. भेटत राहा. त्याला काय झालं, मी काय तुला काय 10 दिवस भेटत नाही राह म्हणलं. कधीतरी एखाद्या वेळेस भेट की. बरं, हा, तेवढंच नाही मला काम तुला भेटत. माझा नवरा हाणेल मला, मी त्याला कळले तर. त्याला कळू दिलं तर ना. हा, कळत असे अशा गोष्टी, लपत नसेल. तुला कुठली गोष्ट माझ्यापासून लपली का आतापर्यंत, सांग बरं. कोणाशी बोलले, काय बोलले, सगळं तुला डिटेल होत. तू अख्खी माझी खबर काढतो प्रत्येक गोष्टी. आणि तू आता काय गबस नव्हे चांगलं. बर, कळलं बिळलं त्यांना तर नसेल डोक्याला तापू. का काही म्हण, काय रे विषय, सुधारलीस का काय, मला तेच नाही लागा नाही. इकडे बघ जरा. सुधारले ना. लका काळी दिसायलीस रे पण. हा, राहू दे. हा, काय दिसायला काय तुझ्यापेक्षा तर चांगलं दिसायला लागले. हात बी काळे दिसायला लागले, पहिली तरी जरा गोरी होतीस की नाही. हा, हा, काय हा काही म्हण. काय पण कसं बोलतोय तू. का तुला नवरा खुश ठेवायला लागलाय, मला तेच मिळालं. हा, माझा नवरा लय खुश ठेवायला लागलाय मला. चांगला भेटला असेल तुला नवरा. चांगलंच भेटलं तुझ्यापेक्षा तर ना, खरंच लय चांगलं आहे ती. खरंच ना. हा, मग तोंड तिकडे करून काय बोलतेस, इकडे तोंड करून बोल की. नवऱ्याची लाज वाटायला लागली का माझी लाज वाटायला लागली? नवऱ्याच्या कसं लागत मला. मग का माझं त्याचं सांगायला म्हणून लाजायलीस? त्याचं सांगायला म्हणून लाज वाटायला ना मला. असं होय. हा ना. तसंच असेल बाबा तुझं काय आनंदात असतो. लय आनंदच आहे. हा, लय काय सांगायचं. लय कुचक बोलायची पद्धत गेली ना तुझी. तुझ्यापेक्षा तरी कुचक कमीच बोलते मी, कळलं ना. गपला का काय गपलं का. बोलण्याची तू सवय गेली. हा, तुझी तर लय सवय गेल्या सगळ्या. ऐक ना, काय प्रेम आहे का नाही तुझं? माझं काय प्रेम नाही, शांत राहू. शांतरामध्ये गण्या, तुला किती वेळा सांगितले ह्याच्या नादी लागले परत तू? तुला सांगितलंय ना, किती वेळा सांगितलं मला एक. फक्त बोलायला आलतो मी तिला, बाकी काहीच नाही. अरे आता तुला शुकायला लागली की झाले की तिचं लग्न बिग्न. काही तिला काही म्हणलं बी नाही ना, काही बोललो बी नाही. ह्याच्या नादी लागले का तू? ह्याच्या नादी लागले का? तुला सांगितलं मला त्याचं लग्न करायचं, माझं लग्न करून नाही दिलं ना. आता भेटलं त्याला काय झालं मला सांग बरं. आपण ही गाय बघ ना कसं दिसतंय काय. स्वप्नील काहीच विषय नाही, फक्त मी बोलायला आलतो तुला. तिचं लग्न झालंय, सगळं झालंय, कशाला ती नादी लागते? अरे हो, तिला विचार, आजपर्यंत मी तिला कधी बोललोय का, फोन तरी लावलाय का तिला? लग्न झालेलं मान्य आहे मला ती गोष्ट. ही जर दिलंय ना आता लावून, ते तुझं तू राहा ना तिकडे जाऊन नीट. तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही, मी राहते चांगलं, कळलं ना. आहेस ना मोठा, तर तुला मी सांगितलं होतं स्वप्न असण्याचं आहे म्हणून. तुम्हाला तू गिरणाच माझं लग्न करून त्यासोबत, माहिती का. त्याच्यात काय आहे मला सांग बरं. तिला काय मी असं काय सुखी ठेवलं नसतं. सुखी ठेवायचा विषय नाही, मग हिच्यात ह्या नादामुळे तर तुझं हे केले. अजून तू ह्याच्यात मागत आहे. ह्याच्या मागं नाहीये मी, 2 मिनिटं फक्त भेटायला आलोय आणि दुसरं काही नाही. तू काय वेगळा विचार पण नको करू, कळलं ना. मला काही वेगळा विचार करायची गरज नाही. मी तुला एक चांगलं सांगतोय, ह्या तुझ्या असल्या धंद्यामुळे तर तुझं लग्न लावून दिले. काय केलं धंदे सांग बरं मी. आज झालं माझं प्रेम त्याच्यावरती, मला ते आवडत होतं, त्याला त्यासमोर लग्न करताना सांगितलं होतं घरच्यांना सगळ्याला. आणि आवडत होतं, तू माझा भाऊ आहेस म्हणून तुला मी सांगितलं होतं, मोठा भाऊ आहेस म्हणून.
तू काय केलंस? घरच्यांना सांगितलं माझं लग्न करून टाकलंस. तिथं असलेल्या माणसासंग लग्न केलंस माझं. काय वाईट आहे त्यात? काय वाईट आहे म्हणजे? वाईट काय आहे त्यात मला सांग. ह्याच्यात चांगलं आहे? चांगलंच आहे ती. काय चांगलं आहे ह्याच्यात? कामाला त्यानं नाही मला धंद्याला सुखी नाही. तरी तीच मध्ये मला सुखी तरी ठेवलं असतं. कळलं ना? पैसे पाहिलेलं नसतं कधी पण बघायचं. माझं स्वभाव बघायचं असते. त्याच्या पैशाला आणि पाण्याला बघून तुम्ही त्या माझ्या संग लग्न करून टाकले. तुझ्या घरी जा घरी म्हणजे परत भेटू नको. जाऊ का? जा, निघ. आणि ह्याच्या नादी लागली तू अजून. ह्याच्या नादी लागली म्हणजे तू मार बी नको बघ, तुला सांगायला लागले. घरी गेली ना तुला नेऊन सोडते ते नवऱ्या पैसे. हा, नवऱ्यापाशी नेऊन सोडतो. तू सुखाने राहायची, माहेरी जायचं आचिल वाटलं होतं 2 दिवस सुखाने. तुझ्या अंगात जी मस्ती आहे का नाही जिरत नाही तुझी लवकर. नको सांगू मला काही. आणि मी त्याला भेटणार आहे, त्याला बोलणार आहे. तू मार बी नको मला. काय चल घरी. काय चल घरी? मी लावतो दाजींना फोन लावतो आणि त्यांना बोलून देतो. जा, सांग कुणाला सांगायचं. तू बघ तुझा